आज आपण चटण्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर चटण्यांच्या रेसिपीमध्ये मी तिळाची चटणी आणि जवसाची चटणी दाखवणार आहे। त्या जवसाला फ्लॅक्सीड्स म्हणतात आणि तिळाला ब्लॅक सिसम म्हणतात। काळे तीळ आहेत, लांबट आकाराचे तीळ असतात। चटण्यांसाठी वेगळे तीळ असतात। जर तुमच्याकडे ते तीळ नसतील, काळे तीळ तुम्ही गोल आकाराचे असतात ते घेतले तरी चालेल किंवा सफेद तीळ घेतले तरी चालेल, पण काळ्या तिळाची चटणी खूप छान लागते। तुम्ही करून बघा। त्याला तिळकूट असेही म्हणतात काही जण। तर जवसाच्या चटणीसाठी मी जवस घेतले, मसाला घेतला आहे, डाळ घेतली आहे आणि जिरं, लसूण आणि मीठ घेतलं आहे। बघा याप्रमाणे आपण साहित्य घेतलेलं आहे आणि आता ते पॅनवर आपण भाजून घेणार आहोत। तर मी आधी जवस टाकून घेतलेले आहेत आणि त्याला 20-30 सेकंद मी परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लोच करायची आहे। आणि आता मी लसूण आणि जिरं घालून घेणार आहे। लसूण 7-8 पाकळ्या घेतल्या, 100 ग्रॅम जवस घेतलेला आहे आणि व्यवस्थित थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण डाळी टाकणार आहे। भाजलेल्या डाळी आहेत किंवा चणे असतील तर त्याची साल काढून तुम्ही घेऊ शकता। आणि कढीपत्ता घेतले, 20-25 पानं कढीपत्त्याची घेतली, ती पण मी परतून घेणार आहे। त्यातलं मॉइश्चर सगळं घालून घ्यायचं आहे। आता सगळं कुरकुरीत झालेले आहेत। आता त्यामध्ये मीठ आणि मसाला घालून मी मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यात ठेचून घेतलात तरी चालेल। याप्रमाणे सरभरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपलं जवसाची चटणी तयार झालेली आहे। आता मी तिळाची चटणी दाखवते। तीळ बघा लांबट प्रकारचे आहेत, ते घेतलेत आणि सुकं खोबरं घेतलं एक छोटी बाउल। तीळ 100 ग्रॅम आहेत। मसाला मिरची घेतलेली आहे तिखटासाठी, 5-6 मिरच्या घेतल्यात, लसूण पाकळ्या घेतल्यात, त्याच्या साली काढलेल्या नाही आहेत आणि मीठ आणि कढीपत्ता घेतला आहे। आता मी खोबरं बारीक करून चिरून घेतलेलं आहे, ते मी त्याच्यात पॅनमध्ये घालून घेते आणि भाजून घेते। लसूण पण टाकलेलं आहे। थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये परतून घेते मी। त्यामध्ये मग आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। तीळ 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि एक छोटी बाउल खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटानंतर आपण मिरचीही घालून घेणार आहोत आणि कढीपत्ता, आणि तेही आपण 1 मिनिट परतून घेणार आहोत। खोबरं भाजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला 7-8 मिनिटं तरी लागतील स्लो गॅसवरती। व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण सगळं भाजून घेतलं आहे। खोबरं लाल झालेलं आहे। आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि तेही आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे। बघा याप्रमाणे खलबत्त्यात ठेचून घेतलं तरी चालेल। बघा याप्रमाणे आपल्या चटण्या तयार झालेल्या आहे। तुम्ही या पावसाळ्यात तोंडी लावण्यासाठी या चटण्या नक्कीच करून पहा, तुम्हालाही आवडतील। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।